आता फेऱ्या मारून काय उपयोग? अय्यो मग काय करू? इकडे तिकडे फिरू नका तो काय करू? अयो माझा पैलवान ते देवप्पाच्या पैलवानाला घाबरला. अयो मी काय करू? मग घेऊन येतानाच चांगला पैलवान घेऊन यायचा ना. अयो चांगला पैलवान घेऊन यायचा म्हणे. अयो एकही कुस्ती हरलेला नाही आजपर्यंत. चांगला पैलवान. अयो ते देवप्पानं काहीतरी काळी जादू केली असेल. मग बाळूचा पैलवान कसा काय जिंकला? तेच तर आम्हाला बी कळणार ना. पर देवप्पाचा पैलवान जिंकला असता तर चालला असतं, पण बाळू तरी मी सांगत होतो त्या बाळ्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. येत त्या तोंड बंद करशील. आता बंदच करावं लागणार आहे तोंड. अय्यो त्या बाळूने एवढे तोंडात मारलं म्हणल्यावर काय करणार आहे? आता सगळे पैसे तो बाळू घेऊन जाणार. ज्याच्यासाठी एवढी मोठी जत्रा भरवली होती ते सगळं बाळूकडे जाणार. नाही तर काय. मी आता काय काय विचार करत होतो. चांदीची गदा या वाड्यात येईल, पैक येत्या. गेलं समजा त्या बाळ्याकडे. इंद्रे, तुम्ही काही बोलणार पण आहात की नुसता विचार करणार आहात? अय्यो बोलणार बोलायच्या आधी विचार करायला नको. आणि आता बोलून काय उपयोग? वेळ आल्यावर बोलणार. अय्यो आधी ते देवप्पाचा काटा काढायचा आणि मग ते बाळूचा काटा काढायचा. चला देवी आईच्या कृपेनं समधी यात्रा चांगली पार पडली. आणि बाळून उतरविलेला पैलवान बी जिंकला. वय वय त्या देवप्पाच्या पैलवानामुळं जिंकला रामप्पा. बरं वाटलं. हा आता बरं वाटलं ना बा. आधी तर म्हणत होता काय गरज होती का. अरे तो रामप्पा जिंकला म्हणून तू असं म्हणते आहेस. तो हारला असता तर नाही नाही, बाळून सांगितलं होतं ना बा तो जिंकल. मग मला ठाव होतं का तोच जिंकणार. हा तुला तुझ्या लाडक्याला एकाला ठाव असतं समजा. त्यानं काय घोळ घातला नाही यातच आनंद आहे आम्हाला. मला तर धाकधूक लागली होती. तर आम्हा जिंकला म्हणल्यावर पंच काय करतो का काय? तू काय करणार आहे? आपण काय त्याला मुद्दाम दुखावला आहे वय? एवढं काय घाबरायचं? ते बी हायच. जाऊ दे, जत्रा झाली एकदाच. आता आम्ही घरला जायला मोकळे. म्हणजे आपण जायचं? वय मग काय इथंच राहतेस का काय? अगं आता हे मधनच कुठनं जायचं काढलं? अगं किती दिवस झालं येऊन, आता जातो की. नाही नाही, कोणी कुठं बी जायचं नाही. वाय नवाजी. वय वय सत्य कुठं बी जायचं नाही. हा अरे बा जाय पाहिजे. समजा तिकडं तसंच टाकून इथं राहणं बरं दिसतं का? वय आता जातो आणि लागलंच तर परत येतोच की. काय हिरा? वय 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 परत येतो की. पण मला इथंच राहायचं आहे. अगं जायचं, थोडे दिवस राहायचं आणि लगेच परत यायचं. म्हणजे बाळ्याच्या लग्नाला यावंच लागेल की. माझ्या लग्नाचा हिस्से कुणी इथं परत काढला तर मी शाप देईन.
बाळू काय बी बोलू नका. जावई बापू त्याला नाही आवडत नवा त्याचा लग्नाचा विषय काढलेला. मग नका काढूजी. झालं समाधान तुझं? रामासनी काय सांगतेस इशा काढू नका म्हणून? आणि तू डोक्यात इशा काढून टाक. वय मी अभि नाही बोलणार. होय आय नगच बोलू. बोलली बिलीस तर बाळू शाप द्यायचा.